तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव हेमंत गिरेपुंजे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे करंट अफेअर्स विथ हेमंत. तर आज आहे 8 ऑक्टोंबर आणि दिवसभरातील संपूर्ण चालू घडामोडीचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी जर कोणी नवीन असेल किंवा चॅनलवर पहिल्यांदा आलेला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे. तर पाहूया आजचे काही प्रश्न. तत्पूर्वी काल विचारलेला आपला शेवटचा प्रश्न, त्याचे उत्तर जाणून घेऊया. दरवर्षी मराठी अभिजात भाषा गौरव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होतं 3 ऑक्टोंबर. 1 मे ही महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. तसेच 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आणि 3 ऑक्टोंबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो. तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणाला महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रामचंद्र गुहा यांना 2025चा महात्मा गांधी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर रामचंद्र गुहा यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. हे प्रसिद्ध इतिहासकार होते. हा पुरस्कार कर्नाटक सरकारमार्फत दिला जातो. 2 ऑक्टोबर 2025ला गांधी जयंतीनिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचा मुख्य उद्देश आहे महात्मा गांधींच्या जीवनमूल्याचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना सन्मानित करणे. तर यानंतरचा प्रश्न तत्पूर्वी काही महत्त्वाचे या ठिकाणी माहिती जाणून घेऊया. 2025चा रमन मॅग्सेसे पुरस्कार आहे एज्युकेटेड गर्ल, हे एक NGO आहे. प्रो VK गोकाव पुरस्कार मिळालेला आहे आनंद V पाटील. 2025चा कॉमन इंटरनॅशनल अवॉर्ड युनुस अहमद यांना मिळालेला आहे. 2025चा MSME ऑली पुरस्कार बाबा कल्याणी. आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना मिळालेला आहे. 2025चा कृषी मीडिया पुरस्कार आमासी प्रसन्नकुमार यांना. 2024चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार सोनू निगम यांना. 2025 सालचा जागतिक पर्यटन पुरस्कार आहे आंध्र प्रदेश या राज्याला. तसेच विष्णुदास भावे पुरस्कार 2025चा नीळा कुलकर्णी यांना आणि महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025चा आहे रामचंद्र गुहा यांना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. सीमा सुरक्षेसाठी AI पॉवर्ड कमांड सेंटर कोणी सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, BSF. BSFने सीमा सुरक्षेसाठी AI पॉवर्ड कमांड सेंटर सुरू केलेली आहे. याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी देखरेख आणि भविष्यसूचक धोक्याचे विश्लेषण वाढवण्यासाठी BSFने AI आणि GIS सक्षम निर्णय समर्थन प्रणाली सुरू केली. BSF बद्दल थोडक्यात माहिती पाहूया आपण. बॉर्डर रोड BRO बद्दल. BROचा लॉंग फॉर्म आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. त्याला मराठीत सीमा रस्ते संघटन सुद्धा म्हणतात. याची स्थापना आहे 7 मे 1960 रोजी. याचे संस्थापक आहेत जवाहरलाल नेहरू. याचे महासंचालक आहेत लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवास आणि याचे मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार 2025चे विजेते कोण ठरलेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, म्हणजेच वरील सर्व. म्हणजे
मेरी ई बुक्रो, फ्रेंड्स रॅम्सेडेल आणि सिमोन साकागुची याच्याबद्दल आणखी थोडी माहिती पाहूया आपण. 2025 चे वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार विजेते परिधान, रोगप्रतिकार, सहनशीलतेबद्दलच्या यांच्या शोधासाठी यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे. मेरी ई बुक्रो ह्या अमेरिका या देशाच्या आहेत, फ्रेंट रामसेडेल ह्या अमेरिका या देशाच्या आहेत आणि सिरोमन साकागुची ह्या जपान या देशाच्या आहेत. या संशोधनातून शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये शरीरातील व स्वतःच्या पेशींना लक्ष्य न करण्याची क्षमता कशी कार्य करते हे यांनी शोधून काढली. त्यामुळे त्यांना 2025 च्या वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात पीएम सेतू योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बिहार. याचे मुख्य लक्ष्य आहे बिहारमधील युवा, कौशल्य आणि शिक्षक. पीएम सेतू प्रधानमंत्री स्किल अँड एम्प्लॉयमेंटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs. बिहारबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. बिहार या राज्याची स्थापना झालेली आहे 22 मार्च 1912 रोजी. त्याचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि त्याची राजधानी आहे पटना. बिहार या राज्यात राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी, राजगीर, कान्वर आणि महत्त्वाची धरणे आहेत इंदापुरी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कुनो राष्ट्रीय उद्यान. याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. भारतातील संपूर्ण डिजिटल साक्षर प्राप्त करणारे पहिले राज्य आहे केरळ. जगातील पहिल्या ऊर्जा पार्कचे उद्घाटन आहे तेलंगणामध्ये. पहिल्या परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन आहे UAE. जगातील पहिले सिरेमिक कचरा पार्क उत्तर प्रदेशमध्ये. देशातील पहिली महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य आहे केरळ. बाळंतपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश आहे पॉंडिचेरी. भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प आहे ब्राझील या देशात. हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिले राज्य आहे हिमाचल प्रदेश. भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात? तर ते आहे कुनो राष्ट्रीय उद्यान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. जागतिक अंतराळ सप्ताह दरवर्षी कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत. याच्याबद्दल माहिती पाहूया. जागतिक अंतराळ सप्ताहाची अधिकृत व्याख्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय उत्सव आणि मानवी स्थिती सुधारण्यासाठी त्याचा योगदान अशी केली जाते. तर ऑक्टोबर महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस आपण पाहूया. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तीचा आंतरराष्ट्रीय दिवस, जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर आहे गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस, लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर आहे जागतिक शिक्षक दिवस. 6 ऑक्टोबर पहिला सोमवार, जागतिक अधिवास दिवस. 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस, जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानव दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस.
16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस, जागतिक मणक्याचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर आहे जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबरला जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिन आणि 31 ऑक्टोबरला आहे संयुक्त राष्ट्रीय एकता दिवस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या देशाने ISSA पुरस्कार 2025 जिंकला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी फॉर भारत. इंटरनॅशनल सोशल सेक्युरिटी असोसिएशन ISSE चा लॉंग फॉर्म आहे. आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना असे याला मराठीत म्हणतात. सामाजिक सुरक्षेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे कारण आहे भारताच्या सामाजिक सुरक्षा कव्हरचा विस्तार, ज्यामध्ये 940 दशलक्षाहून अधिक लोक समाविष्ट आहेत. 2015 मध्ये 19% वरून 2025 मध्ये 64.3% पर्यंत लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. 2025 मध्ये इन्स्पायर पुरस्कार मानक योजनेसाठी कोणत्या राज्याने सर्वाधिक विद्यार्थी नामांकन मिळवलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बिहार या राज्याने. मानक म्हणजे मिलियन माइंड्स ॲग्युमेंटिंग नॅशनल एस्पिरेशन अँड नॉलेज हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा एक उपक्रम आहे. 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मूळ आणि नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यास प्रोत्साहित करणे हे यामागील उद्देश आहे. ही योजना भारतातील तरुण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी आणि सर्जनशीलता प्रोत्साहन देणे याचा मुख्य उद्देश आहे. उत्तर प्रदेश या राज्याबद्दल माहिती पाहूया. उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना झालेली आहे 24 जानेवारी 1950 रोजी. त्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, राज्यपाल आहेत आनंदीबाई पटेल आणि राजधानी आहे लखनौ. यामध्ये 2 राष्ट्रीय उद्यान आहेत, एक दुधवा, दुसरा आहे पिलीभीत, आणि याच्यामध्ये महत्त्वाचे धरण आहे रिहंद. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच चर्चेत आलेला सर क्रिक वाद कोणत्या देशादरम्यान आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत आणि पाकिस्तान. सर क्रिक वाद हा भारत आणि पाकिस्तानच्या यांच्यातील त्यांच्या सीमेवरील 100 किलोमीटर लांबीच्या भरती ओहोटीच्या मुहाण्यावरील प्रादेशिक वाद आहे, जो गुजरातच्या कच्छ आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या सीमेवर आहे. हा वाद स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असून या दलदलीच्या प्रदेशावरून दोन्ही देश अनेक दशकांपासून एकमेकांवर अतिक्रमणाचा आरोप करत आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच भारताची 2026 ते 2028 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या संघटनेच्या सदस्य म्हणून निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ECOSOC. त्यालाच युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल असे सुद्धा म्हणतात. यामध्ये आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय शाश्वत विकासाच्या 3 आयामांना पुढे नेण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या यंत्रणेच्या केंद्रस्थानी ही परिषद आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. UPSCच्या शताब्दी वर्षानिमित्त अध्यक्षांनी एक नवीन लोगो प्रकाशित केला, ज्यामध्ये कोणत्या झाडाच्या पानांना हार बनवण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वडाचे झाड. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. कोणत्या भारतीय खेळाडूची ॲलन सॉलीच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए,
सानिया मिर्झा. आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 चे ब्रँड अँबॅसेडर आहेत शरद कमल. आणि तुमच्यासाठी आजचा खास प्रश्न, IANS गुलजारौ भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे उघडले गेलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून पुढील व्हिडिओसाठी आपल्याला नोटिफिकेशन मिळू शकेल. धन्यवाद.